हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल। कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार। तर दिवस आहे हा गुरुवारचा आणि घराच्या क्लिनिंगला मी सुरुवात केली होती। आधी तर कर्टन काढले, त्यांना क्लीन करायचे तर म्हणून त्यांना आधी काढून ठेवले। मग मी आली होती इथे बाल्कनी क्लीन करण्यासाठी। दोघं चेअर मी स्वच्छ पुसून ठेवेल कारण त्यांना मी 8 दिवस आधीच धुतलेल्या होत्या, नाहीतर मी त्यांना धुवून घेते कारण बाहेर बाल्कनीत असतात तर त्या खूप खराब होऊन जातात। त्यानंतर एक ग्रोसरीचे कंटेनर होते, त्यांना मी क्लीन करून ठेवलेलं होतं। त्यामध्ये मी माझी मंथली ग्रोसरी ठेवत असते, तर ते कंटेनरही मी छान क्लीन करून ठेवले होते आदल्या दिवशीच। आज त्यामध्ये मी ग्रोसरी भरून घेईल। त्यानंतर बघा बाल्कनीला छान झाडू मारून घेतलेला आहे, वरतून पूर्ण झाडं वगैरे काढून बाल्कनी स्वच्छ केलेली आहे। त्यानंतर मी छान आता बाल्कनी धुवून घेईल। जोपर्यंत बाल्कनी पाणी टाकून मी अशा प्रकारे धुवत नाही ना, तोपर्यंत त्या बाल्कनीमध्ये छान फील येत नाही। मी दररोज अशी पोछाने क्लीन करते, पण 8 दिवसातून मी बाल्कनी अशी पाण्याने क्लीन करून घेते कारण धूर वगैरे येतच असतो आणि जास्त करून बाल्कनीतच माती सापडते मला। प्लस माझ्या प्लांट्सही आहेत तिथं, त्यामुळे मग प्रॉब्लेम येतोच त्या मातीचा। त्यानंतर बघा मी माझी जी ग्रोसरी साईडला काढून ठेवलेली होती ती सर्व मी आता यामध्ये भरून ठेवते आहे। एका कंटेनरमध्ये माझी पूर्ण फेस्टिवलची ग्रोसरी असते, म्हणजेच सणांना वगैरे मी जे वापरणार आहे, काही देवांचं बनवण्यासाठी वापरणार आहे रेसिपी, त्यासाठी मी सर्व एका कंटेनरमध्ये ठेवते। आणि बाकीचं आमचं डेली यूजचं राहतं की जे मला दररोज लागणार आहे किंवा 8 दिवसात संपल्यावर लागणार आहे, तशा गोष्टी मी एका कंटेनरमध्ये ठेवत असते। तर अशा प्रकारे ही ग्रोसरी मी सेट करून ठेवते आणि तुम्हीही अशा प्रकारे करा, म्हणजे तुम्हाला सोपं होईल आणि पटापट आपल्याला वस्तू सापडतात की कुठली वस्तू कुठं ठेवलेली आहे। हे पूर्ण कंटेनर मला खाली करण्याची गरज नसते की कुठलं वस्तू मी कशात ठेवलेली आहे, मला इझिली सापडतं। त्यानंतर दुसरं काम होतं ते म्हणजे किचन क्लीन करण्याचं। इथे किचन मी छान प्रकारे आता क्लीन करून ठेवते। कृष्णा स्कूलला गेला की मग माझं हे काम असतं किचन क्लीन करण्याचं। तोपर्यंत माझा किचन क्लीन होत नाही कारण पटापट त्याचा टिफिन, त्याचं जेवण रेडी करून मग त्याला रेडी करावं लागतं, मग स्वतःला रेडी व्हावं लागतं, त्याला सोडायला जावं लागतं। सकाळची खूप धावपळ असते, त्यामुळे मग मी त्याला सोडून आल्यावरच हा किचन अशा प्रकारे पूर्ण स्वच्छ करते। आणि रात्रीच मी किचन छान स्वच्छ धुवून ठेवते, म्हणून मग सकाळी मला फक्त त्याला पुसायची गरज असते। त्यानंतर जे कर्टन काढले होते त्यांना मी छान धुवून घेतले आणि आता त्यांना वाळत घातलेले आहे। आज पाऊस न होता थोडंसं उन्हाचं वातावरण होतं, म्हणून म्हटलं धुवून टाकू कारण यांचा नाहीतर स्मेल येतो। थोडंसं पावसाचं पाणी कपड्यांना लागलं की मग त्यांचा स्मेल येतो, पण आज उन्हाचं वातावरण थोडं वाटत होतं मला, म्हणून मग मी हे कर्टन धुवून काढले आणि आय होप की ते संध्याकाळपर्यंत वाळतील आणि मी त्यांना लगेच लावेल। पण तसं झालेलं नव्हतं। मी हा ब्लॉग रेकॉर्ड करते तोपर्यंत तसं झालेलं नव्हतं, ते ओलेच होते, तर मी यांना आता नेक्स्ट डे लावेल। त्यानंतर मी माझ्या प्लांट्सला मस्त इथं पाणी घातलं। अशा प्रकारचं हे माझं सकाळचं रुटीन असतं। आणि हो, एक पार्सल मला रिसीव झालं होतं मिशोकडून। हे फ्रीजमधले कंटेनर आहेत, तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे किंवा कट केलेले व्हेजिटेबल पण तुम्ही यामध्ये ठेवू शकता। फोटोमध्ये याची साईज खूप मोठी दिसते, जिथं आपण ऑर्डर मागवतो तिथे, पण रिसीव झाल्यानंतर ॲक्च्युलीमध्ये हे छोटं आहे साईज याची। तर तुमची इच्छा, तुम्हाला आवडतं नाही आवडत, साईज जरी छोटी असली पण मला ते लागणार होतं म्हणून मग मी त्याला राहू दिलेलं आहे आणि मला आवडलेलंही आहे। तर येस, ह्यासोबतच मी ह्या ब्लॉगला आता इथंच थांबवते। भेटते लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।